तुम्ही वाघ घेत आणि बाकीचे पाय शेळीचे शब्द आहेत का? अहो हे खरे वाघ हेच आहेत. हे जो बोलला त्याला टार्गेट, जो बोलला त्याला टार्गेट. तुम्ही काही पाशी आहेत का? हे जे चाललंय हे भांगारच्या रंगाचं अगदी समाजाला पुढेही भरकटू नये. त्यांनी बी काय आमदार येते, तुझे खासदार येते, 248 नाही 548 तो लढे. आम्हाला काय करायचे? 190 कारखाने द्यायचे, 90% संस्था द्यायच्या, 90% पुढारी द्यायचे. हे देवेंद्र फडणवीस पण बिन आखली. तो काय सांगतो इकडे सांगतो नाही, जसा जरांगे सांगतो तुम्ही जनता करता मारायचंय. 3 दिवसात जर सरकारने या शिंदेने निर्णय नाही घेतला आणि मग तुम्ही पाटील आहेत आज मागता कशाला? पण बाकीचे याचा काही परिणाम नाही, काही नाही. त्याच्या नशिबाने आलेले, याच्या नशिबाने आलेले. हे फुटक्या कपाळात राहा. काय सांगा सर? उपोषणचं कारण असं आहे की आतापर्यंत समाज आमचा जागृत नव्हता, तोपर्यंत कोणी बोलत नव्हतं. मागल्या वेळेस मी जी बोललो तर काही चुकीचं बोललेलं नाही. आज जी बोलायचंय तर चुकीचं कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या ताटातलं आम्हाला घ्यायचं नाही. त्याची इच्छा आहे आमच्या ओबीसीच्या ताटातलं घेण्याची, पण आमची काही त्याच्या ताटातलं असं काही घ्यायची इच्छा नाही किंवा मागत नाही. त्यांनी त्याच्या पद्धतीने त्याचं ते आपलं काम चालू करावं. त्याला काय समाजाच्या हेतूने त्यांना काय घेता येईल त्यांनी घ्यावं. पण ते 3 बऱ्या गोरगरीब हे आमचे 12 बलुतेदार जवळजवळ 372 जाती. आता हे मरणाचे कष्टाळू लोक आहे. त्या कष्टाळू लोकांमध्ये घुसून हे काही उगाची ते पुन्हा 3 बऱ्या काय सांगते की बा आमचे लेकर. तुम्ही जर स्वतःच्या दुसऱ्याची गाय, स्वतःच्या लेकराला जर दूध पाहिजे असतात, गाय दुसऱ्याची आणि दूध तुमच्या लेकराला प्यायचं म्हणलं, तुम्ही स्वतंत्र गाय आणा, स्वतंत्र दूध काढा, तिचं शेण काढा आणि मग लेकरू मोठं करा. मग आमचं एवढंच म्हणणं आहे. आणि समाजात तेट निर्माण करण्याचं काम हे जे चाललंय हे भांगार जारंग्याचं. समाजाने चांगल्या जागेवर बसलेलं असलं तर त्या पद्धतीने समाजाला धरून समाजासारखं राहावं. अगदी समाजाला पुढेही भरकटू नये त्यांनी बी. आणि नाटक करायचं, उगाच सांगायचं, स्वतःच्या पोटाकरता दुसऱ्याचे बळी द्यायचे, हे काम काही करू नये. आमच्या गोरगरिबात त्यांनी घुसू नये एवढीच विनंती आहे आमची. आणि दुसरी गोष्ट 3 बऱ्या त्यांनी हे काही याला टार्गेट त्याला टार्गेट. तुझे काय आमदार येते, तुझे खासदार येते, 248 नाही 548 तो लढे. आम्हाला काय करायचंय? जे येते ते येते. पहिले बी 72 वर्षापासून आमचा सगळा समाज, पूर्ण समाजाने त्या समाजाला सहकार केलेलं आहे. आपल्या 12 बलुतेदार जातींनी त्याला सहकार केलेलं आहे. 190 कारखाने द्यायचे, 90% संस्था द्यायच्या, 90% पुढारी द्यायचे. आज केंद्रामध्ये द्यायचे. आज ते काल काय बोलले की बा आम्ही आमकं करू, आम्ही ठराव घेऊ. हे देवेंद्र फडणवीस पण बिन आखली. तो काय सांगतो इकडे सांगतो नाही ओबीसी म्हणजे माझा एक मूळ हे भाजपचा, आणि इकडे काय सांगतो की मी ओबीसीचं हे करून तुम्हाला ते काय सगळे सोयरे काय असेल ते. मी आता अडाणी असल्यामुळे मला काय ते हे नाही, सगळे सोयरे आमके तमके देतो. अरे काही नाही, तू ओबीसीला हे करतो आणि तिकडे त्याला हे करतो. एवढी तुला गुलामगिरी करायची तर आम्हाला स्पष्ट भाषेत सांग बाजूला व्हा म्हणून. काय होईल आमच्या परीने आमच्या पद्धतीने बघू. झालं करणं काही तर करू, नाही तर कोणी रस्त्याला पडू मरू काय जे काय. आणि माझं तरी स्वतःचं मत आहे, जसा जरांगे सांगतो की मी जनता करता मारायचंय. माझ्याकडे की काही पाठीमाग लय मोठी प्रॉपर्टी नाही, 70-80 एकर म्हणून आता 10-5 पोरं आहेत. त्याला मला काही माझी इतकी तयारी आहे. 4 दिवसात सरकारने जर नाही निर्णय घेतला तर मी स्वतः 10-20 पोरं सगळ्या आपल्या 18 पगड जातीचे प्रत्येक हवेला उघडे करून झोपिणारे. 3 दिवसात जर सरकारने ह्या शिंदेने निर्णय नाही घेतला आणि मग सांगू सरकारला काय आहे. आणि ह्या आमदार मंत्र्याला सांगू, आम्ही काही कोणाच्या विरोधात बोलत नाही. आम्ही पहिलं सांगतो, आमचे प्रत्येक छगन भुजबळ साहेब असू द्या, कोणी असू द्या, प्रत्येक वेळेस सांगितलं त्यांनी की बाबा हो तुमचं तुम्ही स्वतंत्र घ्या, आमच्यात येऊ नका. त्याच्या विरोधात कोणी बोललेलं नाही. अहो यांनी केस नाही इतकं लोकांना बेजार केला आमच्या ओबीसीच्या. हे जो बोलला त्याला टार्गेट, जो बोलला त्याला टार्गेट. तुम्ही काही पाचशे आहेत का? तुम्ही वाघ घेत आणि बाकीचे पाय शेळीचे शेपटे आहेत का? अहो हे खरे वाघ हेच आहेत. तुम्हाला सहकार कोणी केलेला आहे हे मागल्या इतिहासात बघा तुम्ही. आम्हाला काही गरज नाही, आम्ही पाटील आहेत. अहो आणि मग तुम्ही पाटील आहेत आज मागता कशाला? आज मागू नका ना बाबा, गरीबाचं खाऊ नका. ते म्हणतात की आमच्याकडे पहिल्यापासून मराठा आणि कुणबी एकच आहे, त्याच्यामुळे सगळ्या सोयरीची मागणी जरी केली त्यांना सुद्धा आरक्षण मिळेल. मला काय सापडतात
मला काय म्हणायचं साहेब, ऍक्च्युअली जर असल इमानदारीने जर असल जे 10-5 लोक आहेत त्याला मिळवत ना, त्याच्यात बी बिचारे आहेत ना 10% लोक त्याच्यामध्ये गोरगरीब आहेत, त्याच्या करता नाही होय. हे पैसे घेऊन राजकीय करता हे चाललेलं आहे, याचं दुसरं काही चाललेलं नाही. राजकीय क्षेत्राकरता याचं काम चालू आहे. गरीबाकरता कुठल्या भूलथापीला बळी पडू नये गरीब मराठाने, याच्या करता काही नाही आणि काही मिळणार बी नाही. याचं भागलं हे राजकीय लोकांनी याला मोर घातलेलं आहे, याला गाजर त्याच्या तोंडात दिलेलं आहे, बुडूक त्याच्या जवळ आहे. हे आपलं चगलीत बसलेलं आहे 5-7 महिन्यापासून. पण या सगळ्या गोष्टीचा परिणाम निवडणुकीमध्ये झाला ना 2024च्या? काही नाही, हे मन आहे त्याचं. तो कोण आहे? मी किती बोललो तर तुम्ही 10 लोक 100 लोक आहेत, 100 लोकांमधील जर ठरलं तर 10 लोक 5-2 लोक ठरतात, पण बाकीचे याचा काही परिणाम नाही काही नाही त्याचा त्या राजकीयाच्या. याच्या काय झालेलं आहे याच्यामध्ये थोडस शेतकऱ्याचं अगर याचं ह्या भाजपवर थोडा म्हणजे नाराजी, हे जे 400 पार नारा अमकं मुस्लिम समाज यांनी काय केलं, या विरोधी पक्ष लोकांनी किंवा संविधान बदलिणार आहेत, अमकं करणार आहेत, फलानं करणार आहेत, हे भूल थापा देऊन हे घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळं थोडेफार शेतकऱ्याच्या काही अडचणी असतात. थोडंसं ह्या वर्षी 12 महिन्यामध्ये धान्य मालाला याला त्याला भाव कमी जादा झालेला आहे, याच्यामुळं भाजपवर नाराजी म्हणून आपले आलेले आहेत. पण जे खासदार निवडून आले ते म्हणतात की आम्ही त्यांच्यावर निवडून आलो. कोणामुळे? 100% सांगतात जरांगे पाटलांचा फायदा झाला आम्हाला. अहो मग मला तुम्ही सांगा, माझ्या जातीचे जर असले तर तुम्ही मला काय म्हणणार आहे? याचं ध्यान करा तुम्ही. तसं त्याच्या समजा हे आले त्याच्या नशिबाने आलेले, याच्या नशिबाने नाही आलेले, हे फुटक्या कपाळात आहे राव. तुम्हाला काय सांगा, जो ओबीसी की बात करेगा